जय महाराष्ट्र मित्रांनो, महानगरपालिकेने स्कीम काढले. वाढतं ट्रॅफिक जे पुणे सिटीमध्ये जे ट्रॅफिक वाढत चाललं आहे, तर ट्रॅफिकला आळा घालण्यासाठी हा नियम काढलेला आहे. तो नियम तुम्हाला पटतोय का सांगा. कदाचित तुम्हाला पण त्याचे फाईन भरावे लागतील, तर लक्ष देऊन ऐकून घ्या. तर पुणे महानगरपालिकेने पे अँड पार्कचा स्कीम काढलेला आहे. तर पे अँड पार्कमध्ये तुम्हाला पार्क करण्याचे पैसे पे करावे लागतात. त्यातला नियम तुम्हाला सांगतो. तर पहिल्या सुरुवातीला हे फक्त आपल्या पुण्यातल्या 5 रस्त्यांवरती हे पार्किंग असणार आहे. 5 रस्त्यांमध्ये जंगली महाराज रोड, FC रोड, बालेवाडीचा हाय स्ट्रीट, लक्ष्मीनगर, विमाननगर आणि आपली बिबेवाडी या एरियामध्ये पे अँड पार्क चालू राहणार आहे. तर याच्यामध्ये फोर व्हीलरला आणि मोठ्या गाड्यांना एका तासाचे 10 ते 20 रुपये पे करावे लागणार आणि 2 व्हीलरवाल्यांना 2 ते 4 रुपये पे करावे लागणार. आणि जे लोक पार्किंगचे पैसे देणार नाही त्यांना दुप्पट फाईन लागेल. आणि जर नेक्स्ट टाइम जर परत चूक तीच केली तर ती फाईन चौपट होईल. आणि जिथं सायकलची पार्किंग आहे तिथं जर तुम्ही गाडी लावलात तर तुम्हाला 2,500 रुपये फाईन आहे. तर ही आहे पुण्याची ट्रॅफिक कमी करण्यासाठी काढलेली नवीन स्कीम महानगरपालिकेची. तर मित्रांनो, तुम्हाला स्कीम कशी वाटते, काय वाटते, तुम्ही तुमचं मत सांगा. पण माझं मत याच्यामध्ये 2 व्हीलर आणि 4 व्हीलर निघालं, पण 3 व्हीलर म्हणजे आपल्या रिक्षावाल्यांचा कुठं काही विचार केला नाही. आणि असं पण आपण कधी कधी साईडला थांबतो तर आपल्या रिक्षाच्या फाईन टाकून निघून जातात, बरोबर आहे की नाही. तर रिक्षावाल्यांचं मला माझ्याकडनं नवीन माहिती भेटेल तर तुम्ही मला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या ड्रायव्हर मित्रांपर्यंत, आपल्या जे लोक आहेत जिथं पण पार्किंग लावून निघून जातात तर अशा लोकांना तुम्ही व्हिडिओ पाठवून द्या आणि सबस्क्राईब